श्रावणाच्या पहिल्या दिवशी हरित धुळे चा ऐतिहासिक संकल्प उत्साहात संपन्न। प्रभाग क्रमांक 1 मधील टेकडीवर एकाच दिवशी तब्बल 2500 झाडांची लागवड। श्रावण महिन्याच्या पवित्र पहिल्या दिवशी भक्ती, अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम साधत प्रभाग क्रमांक 1 मधील सूर्यमुखी श्री हनुमान मंदिर परिसरातील टेकडीवर तब्बल 2500 झाडांची लागवड करण्यात आली। मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीच्या माध्यमातून या टेकडीला हिरवाईने नटविण्याचा संकल्प करण्यात आला आहे। महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, परिसरातील नागरिक, महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहराला हिरवेगार आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याचा हरित धुळे चा संकल्प घेणारे आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढाकारातून शहरात पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळत आहे। याच संकल्पनेला प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रत्यक्ष कृतीची जोड देत सूर्यमुखी हनुमान मंदिर परिसरातील टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान आमदार अनुप अग्रवाल, नगरसेवक ललित गंगाधर माळी, धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त सोनाली देवरे, उपायुक्त हेमंत निकम, शिंदखेडा रेंज ऑफिसर मालकर, आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी, मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, नवनीत सोनवणे, पराग ठाकरे, राहुल सोनवणे, निखिल टकले तसेच स्वच्छता निरीक्षक मयूर आघाव यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले। तुषार आढावे, मयूर जैन, रेखाताई कुलकर्णी, सोनीताई सोनार, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सुनील कपिल, प्रथमेश गांधी, संजय बोरसे, अमोल मराठे, युवराज बोरसे, युवराज सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले। रोहित सानप, सोमा चौधरी, प्रकाश महाजन, कृष्णा चौधरी, शोभाताई पाटील, सिद्धेश नाशिककर, सचिन पाटील, मनोज चौधरी, रोहित अमृतकर, मोनिकाताई शिंपी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। आज हरित धुळ्याच्या माध्यमातून नगावारी फॉरेस्ट कॉलनीच्या परिसरात जी फॉरेस्टची लँड आहे त्या ठिकाणी सर्व कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते, महापालिकेचे सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब, उपायुक्त सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण 2500 झाडं लावायचा उपक्रम हाती घेतलेला आहे। जवळपास आतापर्यंत धुळे शहरात 5,500-6,000 झाडं या ठिकाणी हरित धुळेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लावलेले आहे। आणि याच्यासाठी ललित माळी यांनी फार परिश्रम घेतले आणि गेल्या 15 दिवसापूर्वी सुद्धा या भागात मी आलो होतो, तेव्हाही खड्डे खोदायचं काम आणि वरती त्या साईडला टेकडीवर झाडं लावायचं काम ललित माळी करत होता। अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज नागरिकांच्या सहभागाने आयोजित झालेला आहे। त्याबद्दल सर्व विद्यार्थी, महानगरपालिका प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो आणि नागरिकांना विनंती करतो काय झाडांना जगवायची जबाबदारी या परिसरातील नागरिकांनी घ्यावी। जय श्री